चिपळूण नगर परिषद निवडणूक 2025 साठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शरद पवार राष्ट्रवादी गटाने चॅलेंजिंग गेम खेळला। त्यामुळे आता चिपळूण नगर परिषद निवडणुकीत रंगत येणार आहे। एक विशेष लक्षवेधी घटना घडली ती म्हणजे चिपळूणमधील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या नसरीन खडस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांनी चिपळूण नगर परिषद वॉर्ड क्रमांक 5 मधून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे। अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने महिला वर्ग तसेच वॉर्ड क्रमांक 5 मधील कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यामुळे कार्यालयात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। नसरीन खडस यांची चिपळूण शहरात आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये एक सक्रिय सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळख आहे। त्यांच्या या कार्यामुळे त्यांना मोठा जनसमर्थन लाभत असल्याचं दिसून येत आहे। निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी अर्ज दाखल केल्याने वॉर्ड क्रमांक 5 मधील लढत आता अधिकच रंजक होणार आहे। चिपळूण राष्ट्रवादीत आता उत्साहाचं वातावरण पसरलं आहे। ऐसा करा अस्सलामुअलैकुम। मी नसरीन मुश्ताक खडस, वार्ड क्रमांक 5, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या गटाचे उमेदवारी अर्ज आजच मी भरलेला आहे। वार्ड नंबर 5 या प्रभागातील लोकांचे बहुमत आणि असंख्य लोकांचा पाठिंबा असल्यामुळे मी या प्रभागातील विकासाचे कामे जास्तीत जास्त भर देऊन जे काही माझ्याकडून या भागातील लोकांच्यासाठी जेवढं सहकार्य करण्याची असेल ते मी पूर्ण करेन। मला खरोखरच आज खूप आनंद होत आहे। आजचा दिवस माझ्या आयुष्यातील एक ऐतिहासिक दिवस आहे, कारण एवढ्या मोठ्या लोकांचा जनसमुदाय आणि सर्व कौटुंबिक नात्यातील लोक तसेच प्रभागातील अनेक माझे सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत होते आणि मी यापुढे चांगले रस्ते, कचरा निवारण, स्वच्छ पाणी याकडे जास्तीत जास्त लक्ष देईन, लोकांच्या कल्याणासाठी काम करेन। शासनाकडून ज्या लाभार्थी योजना आहेत त्या योजना गरज व गरजूवंत लोकांकडे पोहोचवण्याचे प्रयत्न करेन आणि मी सर्वांचं खरोखरच अत्यंत मनपूर्वक असे आभार मानते की एवढा मोठा मॉक माझ्याबरोबर असून सर्व लोकांनी मला शुभेच्छा दिल्या आणि पाठिंबा दिला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।